3 दिवसांपूर्वी किरकोळ कारणातून डोक्यात फरशी मारल्याच्या घटनेनंतर दोन्ही गट समोरासमोर आल्यामुळे वाद उफाळून आल्याचा प्रकार घडला। शहर पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर दुपारी हाणामारी झाली, त्यामुळे परिसरात गोंधळ उडालाय। हाणामारीचा व्हिडिओ सर्वत्र व्हायरल झालाय। सांगली शहर पोलिसांनी दोन्ही गटातील 7 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केलाय। संशयित शोएब रफीक गोलंदाज, जैद अब्दुल मुनाफ, सद्दाम सलीम मोमीन आणि आयान नौशाद सुतार, नौशाद नबीलाल सुतार, इकबाल सिकंदर तांबोळी, रफीक रसून शेख या दोन्ही गटातील 7 जणांविरुद्ध गुन्हा दाखल झालाय। पोलीस हवालदार संदीप पाटील यांनी याबाबत फिर्याद दिली। संशयित शोएब गोलंदाज याचा भाऊ हुजेफ गोलंदाज व त्याचा मित्र कलीम खान हे शुक्रवारी सत्यविजय चौकात थांबले होते। त्यावेळी सावळवाडी येथील युसुफ शेख तिथे आला। हुजेफ यांनी त्याच्याकडे पाहिल्यानंतर माझ्याकडे का पाहतोयस म्हणून युसुफने बाजूला पडलेली फरशी उचलून हुजेफच्या डोक्यात मारली। याबाबत हुजेफने शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला। या गुन्ह्याच्या चौकशीच्या निमित्ताने दोन्ही गटाचे लोक पोलीस ठाणा परिसरात आले होते। तेव्हा 3 दिवसांपूर्वीच्या वादातून दोघे जण एकमेकांना भिडले। त्यांच्यात हाणामारी सुरू झाली, तेव्हा इतरांनी तात्काळ धाव घेत त्यांना आवरलं, परंतु यामुळे परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला। शहर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली, दोन्ही गटातील तरुणांना शांत केलं। या हाणामारीचा व्हिडिओ व्हायरल झालाय। पोलिसांनी दोन्ही गटातील 7 जणांविरुद्ध मारामारी, झोंबाझोंबी करून सार्वजनिक शांततेचा भंग केला म्हणून गुन्हा दाखल केलाय। पलूस तालुक्यातील भिलवडी येथे झालेल्या तिहेरी भीषण अपघातामध्ये अंगावरून बस गेल्याने दोघा तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झालाय। सदरचा अपघात हा रविवारी दुपारी 1:30 वाजण्याच्या सुमारास झाला। प्रयास सकटे आणि सुखदेव गेजगे अशी मृतांची नावे आहेत। रविवारी दुपारी माळवाडी येथील प्रयास केशव सकटे आणि सुखदेव तानाजी गेजगे हे दोघे भिलवडीकडून माळवाडीकडे जात होते। सेकंडरी स्कूल भिलवडीच्या प्रवेशद्वारासमोर आले असता बस स्थानकाजवळ मारुती ओमनी अचानक थांबल्याने दुचाकीवरील सुखदेव गेजगे आणि प्रयास सकटे हे मारुती ओमनीला धडकून रस्त्याच्या मध्यभागी पडल्याने त्याच ठिकाणी पाठीमागून येणारी ज्योतिबा तासगाव ही एसटी दोघांच्या अंगावरून गेली। यामध्ये प्रयास आणि सुखदेव हे दोघेही गंभीर जखमी झाले। जखमींना तात्काळ भिलवडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये दाखल करण्यात आलं, परंतु अपघातग्रस्तांची परिस्थिती गंभीर असल्याचे ओळखून जखमींना तातडीने सांगलीतील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी नेत असताना प्रयास केशव सकटे याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला, तर सुखदेव गेजगे याचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला। दरम्यान सदर घटनेची माहिती मिळताच भिलवडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनेची माहिती घेतली। मयत प्रयास सकटे याची बहीण प्राची केशव सकटे यांनी मारुती ओमनी चालक अमित कोकडे आणि एसटी बस चालक अनिल मारुती माळी या दोघांना ताब्यात घेतले। इस्लामपूर नगरपालिकेच्या प्रशासक काळात सावळा गोंधळ सुरू आहे। प्रशासनाने नियोजनशून्य कारभार सुधारून शहर आणि उपनगरांमध्ये पाणी पुरवठा समान दाबाने आणि सुरळीत करावा अशी मागणी करत शिवसेना उभाटाच्या वतीने उपजिल्हा प्रमुख शकील सय्यद यांच्या नेतृत्वाखाली नगरपालिकेसमोर शंखध्वनी आंदोलन करण्यात आले। याबाबतचे निवेदन मोहन माळी यांनी स्वीकारलं। इस्लामपूर शहरात पाणी पुरवठा विभाग पूर्णपणे विस्कळीत झालाय, त्यावर तात्काळ उपाययोजना कराव्यात। शहरात 1 तासाप्रमाणे 2 वेळा स्वच्छ पाणी पुरवठा व्हावा, मागेल त्याला त्वरित नळ कनेक्शन द्यावं। नगरपालिकेचा प्लंबर उपलब्ध नसेल तर खाजगी प्लंबरकडून कनेक्शन जोडण्याची परवानगी द्यावी। ज्या भागात पाणी पुरवठा करता येणार नाही त्या भागामध्ये टँकरने पाणी पुरवठा करावा। पाईपलाईन लिकेज होईल त्या ठिकाणी सत्वर लिकेज काढून पाणी पुरवठा करावा। शहर व उपनगरामधील नादुरुस्त बोरवेल दुरुस्त कराव्यात असं निवेदनात म्हटले। यावेळी मानव गवंडी, दीपक कळसे, अशोक चव्हाण, रामराव थोरात, फजल हवलदार, अरुण कुपाडे, तात्यासाहेब बामणे, जमीर नालबंद, राजू खान, नितीन धुमाळ, मिलिंद पिसे, संग्राम दमामे, पैगंबर संदे यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते। शक्तीपीठ महामार्गाला सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातून विरोध होत असतानाच आता राज्य शासनाने या महामार्गाबाबत हालचाली सुरू केल्या आहेत। त्यामुळे हा शक्तीपीठ महामार्ग तातडीने रद्द करण्यात यावा, अन्यथा टोकाचा विरोध करून आंदोलन केलं जाईल असा इशारा शक्तीपीठ महामार्ग बाधित शेती बचाव कृती समितीच्या वतीने करण्यात आलाय। याबाबत उमेश देशमुख म्हणाले, शक्तीपीठ महामार्गच रद्द झाला पाहिजे या मागणीसाठी अनेक दिवसांपासून सांगली जिल्ह्यातील शेतकरी आंदोलन करत आहेत, पण महाराष्ट्र सरकार शेतकऱ्यांचा विचार करायला तयार नाही। रेखांकन बदलून महामार्ग करण्याच्या तयारीत आहे, पण ज्या भागातून हा महामार्ग जाणार आहे तेथील शेतकऱ्यांना मोबदला कसा देणार याबाबत सरकार किंवा मुख्यमंत्री बोलायला तयार नाहीत। काल महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाने पर्यावरण खात्याकडे शक्तीपीठ महामार्गाबाबत परवानगीसाठी अर्ज केला आणि आज मुख्यमंत्री यांनी सह्याद्री अतिथीगृहात बैठक घेऊन शक्तीपीठ महामार्गाचं काम सुरू करण्याबाबत सूचना दिल्या। त्यामुळे शक्तीपीठ महामार्ग होणार आहे, पण कोणत्या शेतकऱ्यांच्या घरावरून नांगर फिरवायचा हे जाहीर व्हायचं राहिले। आम्ही शेतकऱ्यांच्या बाजूने ठाम उभा राहून शक्तीपीठ महामार्गाला टोकाने विरोध करू असा इशारा त्यांनी यावेळी दिला। यावेळी उमेश देशमुख, सतीश साखळकर, प्रभाकर तोडकर, सुनील पवार, उमेश एडके, प्रवीण पाटील, यशवंत हारुगडे उपस्थित होते।
सांगली जिल्हा परिषदेच्या जत तालुक्यातील एका शाळेमध्ये शिक्षकाने 5वीत शिकणाऱ्या मुलीशी अश्लील वर्तन केल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेची चौकशी करून संबंधित शिक्षकावर बडतर्फ करावी अशी मागणी लोकहित मंचच्या वतीने जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्याकडे केली आहे. जत तालुक्यातील एका शाळेमध्ये शिक्षकाने 5वीत शिकणाऱ्या मुलीशी अश्लील वर्तन केलं होतं. या प्रकरणी तृप्ती धोडमिसे यांनी चौकशीचे आदेश दिले होते. समितीही नेमली आहे. त्यानंतर सदर शिक्षकावर बदलीची कारवाई करण्यात आली. मात्र केवळ बदलीची कारवाई शिस्त लावण्यासाठी योग्य वाटत नाही. संबंधित प्रकरणाची सखोल चौकशी करून सदरच्या शिक्षकावर निलंबन अथवा बडतर्फची कडक कारवाई करणं आवश्यक आहे. यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार त्याचबरोबर शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्याकडेही पाठपुरावा करणार असल्याचे लोकहित मंचचे अध्यक्ष मनोज भिसे यांनी सांगितले. तसेच या प्रकरणाच्या चौकशीला विलंब लावणाऱ्या जत तालुक्यातील संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करावी. तसेच त्यांच्यावर कडक कारवाई व्हावी जेणेकरून जिल्ह्यात शिक्षकांकडून पुन्हा असे प्रकार होणार नाहीत. याबाबत योग्य ती पावले उचलली न गेल्यास जिल्हा परिषदेसमोर तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही मनोज भिसे यांनी दिला. यावेळी राजेश शिर्टीकर, शुभम साळुंखे आदी जण उपस्थित होते. राजधानी दिल्ली येथे आयोजित करण्यात आलेल्या 67व्या राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत मोरे बहीण भावाने 12 बोअर शॉटगन ट्रॅप या प्रकारात निष्णांत नेमबाज होण्याचा बहुमान मिळवलाय. शरयू आणि आदित्य मोरे अशी त्या दोघांची नावे आहेत. त्यांच्या या यशाचं सर्वत्र कौतुक होते. आदित्य मोरे हा अभियंता असून तो सध्या पुण्यातील डी.वाय. पाटील इन्स्टिट्यूटमध्ये मास्टर ऑफ टेक्नॉलॉजीचं शिक्षण घेतोय. तर शरयू मोरे ही बारामती येथे MBBSच्या दुसऱ्या वर्षात शिकते. दोघेही उच्च शिक्षण घेत असताना क्रीडा प्रकारातही विशेष प्रावीण्य प्राप्त करतात. सातारा जिल्ह्यातील सासुर्वे हे मूळ गाव असून सध्या दोघेही कोल्हापूर येथे वास्तव्यास असून तेथील JB कुसाळे शूटिंग फाउंडेशनचे सदस्य आहेत. वडील संजय मोरे हे सांगली जिल्हा पोलीस दलात निरीक्षक पदावर कार्यरत आहेत. त्यांनाही महाविद्यालयीन वयापासून नेमबाजी स्पर्धेत रस होता. त्यांनीही अनेक स्पर्धेत यश मिळवले. त्यांचाच आदर्श घेऊन दोघांनी या क्रीडा प्रकाराची निवड केली. दिल्ली येथील स्पर्धेत देशभरातून हजारावर खेळाडू पात्र ठरले होते. अत्यंत खडतर समजल्या जाणाऱ्या 12 बोअर शॉटगन ट्रॅप या क्रीडा प्रकारात दोघांनी यश मिळवले. दोघांनाही विजेतेपद मिळवून निष्णांत नेमबाज म्हणून होण्याचा बहुमान मिळवला असून शरयू हिने राज्य, विभागीय आणि राष्ट्रीय स्पर्धेत यापूर्वी 5 सुवर्ण, 1 रौप्य तर 2 कांस्य पदकांची कमाई केली आहे. बालेवाडी येथील निष्णांत शूटिंग प्रशिक्षक सिद्धार्थ पवार यांचं मार्गदर्शक दोघांना लाभले. शामरावनगर येथील जहीर मोहल्ला परिसरात दूषित पाणी पुरवठा होत असल्याने या परिसरातील 4 जणांची प्रकृती बिघडली आहे. त्यांना सांगली येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. त्यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी महापालिकेवर मोर्चा काढण्याचा इशारा दिला होता. यानंतर महापालिकेचा पाणी पुरवठा यंत्रणा खडबडून जागी झाली. या परिसरातील पाण्याचे नमुने घेत तातडीने दुरुस्त केली आहे. शामरावनगर येथील जहीर मोहल्ला परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून दूषित पाणी पुरवठा होतोय. त्यामुळे या परिसरातील अनेक नागरिकांची प्रकृती बिघडली आहे. कादर इस्माईल शेख, छाया लोंढे, शहनाज जित्तीकर आणि सलमान खान या 4 जणांची प्रकृती अधिक बिघडल्याने त्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले. महापालिकेमुळे नागरिकांचं आरोग्य धोक्यात येत असल्याने या भागातील सामाजिक कार्यकर्ते संदीप दळवी यांनी सोमवारी महापालिकेवर आंदोलन करण्याचा इशारा दिला. त्यानंतर प्रशासन खडबडून जागं झालं. आंदोलन करण्यापूर्वी पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी कुर्णे, सुनील पाटील आणि कर्मचाऱ्यांनी जहीर मोहल्ला परिसरात धाव घेतली. दूषित पाणीपुरवठा होत असलेल्या पाण्याचे नमुने घेतले. अनेक ठिकाणी दूषित पाणी पुरवठा होत असल्याचं आढळून आलं. त्यांची तातडीने दुरुस्ती करून पाणी पुरवठा विभागाने सुरू केले. 24 तासात या भागातील पाणी पुरवठ्याची दुरुस्ती करून स्वच्छ पाणी पुरवठा करण्याची ग्वाही अधिकाऱ्यांनी संदीप दळवी यांना दिली. त्यामुळे त्यांनी आंदोलन न करण्याचा निर्णय घेतला. केंद्र व राज्य शासनाकडून पंतप्रधान कृषी सिंचन योजनेअंतर्गत शेतकऱ्यांसाठी प्रतिथेंब अधिक पीक घेण्यासाठी तुषार व ठिबक योजना राबवली जाते. जिल्ह्यातील 7,000 शेतकऱ्यांनी ठिबक सिंचन योजनेत लाभ घेतला. त्यापैकी 387 शेतकऱ्यांना 96 लाखांचं अनुदान प्राप्त झालंय. जिल्ह्यातील अद्याप 6,621 शेतकऱ्यांचं ठिबक सिंचनाचे 20 कोटी अनुदान थकीत आहे. लाभार्थी अनुदानासाठी मेटाकुटीला आले असून ठिबकचे अनुदानाबाबत वारंवार चौकशी करतात. त्यामुळे अनुदान कधी मिळणार याची प्रतीक्षा शेतकऱ्यांना लागली आहे. शेतीसाठी पाण्याचा काटेकोरपणे वापर व्हावा आणि सिंचन क्षेत्रात वाढ होण्यासाठी प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना राबवण्यात येते. उन्हाळ्याच्या कालावधीत शेती पिकांना आवश्यक प्रमाणात पाणी देऊन उत्पादन घेता येतं. पिकांना गरजेनुसार पाणी मिळाल्याने पाण्याची बचत करता येते. याशिवाय तणांची वाढ रोखण्यात मदत होते. यातून उत्पादन वाढ होऊन आर्थिक स्तर उंचावण्यास मदत होते. त्यामुळे केंद्र आणि राज्य शासनाकडून जनजागृती करण्यात आली. काळाची गरज ओळखून बहुतांश शेतकरी ठिबक आणि तुषार सिंचनाचा वापर करतात. मात्र योजनेचे अनुदान वेळेत मिळत नसल्याने शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी होते.
जिल्ह्यातील 7,007 शेतकऱ्यांनी ठिबक सिंचन योजनेत लाभ घेतला होता. त्यापैकी 387 शेतकऱ्यांना 96 लाखाचं अनुदान त्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आले. मागील वर्षी ठिबक सिंचन विक्रेत्यांचे पैसे काहीतरी जुळवाजुळव करून भागवलेत, परंतु ते अनुदान स्वरूपातील पैसे आज मिळतील, उद्या मिळतील या आशेने लाभार्थी शेतकरी वाट पाहतात. अजूनही अनुदान न मिळाल्याने संबंधित शेतकरी आर्थिक अडचणीत सापडलाय. शैक्षणिक क्षेत्रात नाविन्यपूर्ण बदल होत आहेत. यात गावाने पुढाकार घेतला पाहिजे. आदर्श गाव निर्माण करणारी माणसं तयार करायची असतील तर शिक्षण संस्थांनी आदर्श कामं केली पाहिजेत. मुलांना चांगलं घडवा. सर्वांनी आत्मविश्वासाने कामे करा. सर्व विद्यार्थ्यांनी पारितोषिके प्राप्त होण्यासाठी प्रयत्न करावेत, असे प्रतिपादन गांधी एज्युकेशन सोसायटी कुंडलचे समन्वयक समिती सचिव किरण लाड यांनी केले. कडेगाव तालुक्यातील चिंचणी येथे श्री शिवाजी हायस्कूलचा शैक्षणिक वर्ष 2024-25 मध्ये वार्षिक पारितोषिक वितरण आणि स्वहस्ती लिखित प्रकाशन सोहळा कार्यक्रमाच्या अध्यक्ष मनोगतात ते बोलत होते. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे चिंचणी ग्रामपंचायतीचे सरपंच ॲडव्होकेट रमेश मदने उपस्थित होते. मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी या शैक्षणिक वर्षातील कला क्रीडा स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. पारितोषिक प्राप्त विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन गौरवण्यात आलं. तसंच स्वाती हस्ते लिखित संग्रहाबद्दल व विद्यार्थ्यांच्या प्रगतीबद्दल पाहुण्यांनी भरभरून कौतुक केलं. या प्रसंगी ॲडव्होकेट रमेश मदने म्हणाले की शाळेने मला भरभरून दिलंय. जे आज आहे तो केवळ शाळेमुळेच आहे. गुरूंच्या मार्गदर्शनामुळे घडलो. क्रांती अग्रणी डॉक्टर जी.डी. बापूंच्या विचारांचा वसा आणि वारसा या चिंचणी नगरीला मिळालाय. तसेच शिक्षकांच्या कार्याने विद्यार्थ्यांची गुणवत्ता चांगली झाली आहे. याहीपेक्षा पालकांना आत्मनिर्भर होण्यासाठी विद्यार्थ्यांनी समाजात मान खाली जाऊ नये यासाठी तत्व बाळगलं तर चांगला माणूस घडेल असं सांगितलं.